कौशल्यवाले काही हाताच्या बोटावरती मोजण्यासाठी कलाकार आपल्याकडे शिल्लक आहेत, तर त्यांच्या हातून ती सुबक मूर्ती त्या गणेश चित्रशाळेमध्ये घडते. खरं म्हणजे हा गणपतीचा पाठ दिल्यानंतर आपल्या घरी कुठला गणपती विराजमान होणार हे फक्त त्या घरच्या करत्या पुरुषाला किंवा घरातील जी लहान मुलं त्यांच्या सोबत त्या गणेश चित्रशाळेत जातात त्यांनाच माहिती असतं की आपल्या घरात तो गणपती कसला येईल. आणि हळूहळू म्हणताना घराची रंगरंगोटी चालू होते. एरवी सुना भरलेलं घर अगदी चाकरमानी जे काही पाहुणे असतील त्यांनी भरून जातं आणि घराचा जो गाभारा रिकामी असतो त्या गाभाऱ्याला देव घराला सजावट केली जाते, रंगरंगोटी घराणा होते, तो देव्हारा सजला जातो, तिथे गणपतीची माठवी बांधली जाते. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी घरातील कर्ता पुरुष ती चित्रशाळेत तयार झालेली सुबक मूर्ती आपल्या घरामध्ये आणतात आणि घरातील त्या देवालयामध्ये स्थानापन्न करतात. कारण गणपती घरी स्थानापन्न केल्यानंतर दिवसभर या घरातल्या सगळ्या महिला त्या गणेशाच्या सेवेत तत्पर असतात. भटजींमार्फत त्यांची सुरक्षा पूजा होते. दिवसभर सगळ्या घरातल्या महिला मोदक करणं, नैवेद्य करणं याच्यामध्ये तल्लीन असतात. आणि संध्याकाळच्या वेळी सगळ्या जणी जेव्हा गणपतीकडे अशा गोष्टी चालू होतात, तू काय जेवण केलं होतं, मी काय केलं, डाळ कसली केलं, फोडण्याची केलं का खेची केलं, पातोळं केलंय का मोदक केले, अशी सगळी चर्चा चालू होते. आणि गणपतीच्या संध्याकाळी घरातल्या सगळ्या बायका एकत्र येतात आणि गणपती समोर धरतात तो फेर फुगड्यांचा. अशा रीतीने सगळ्या महिला या घराच्या समोर गणपती समोर येतात आणि जी काही आपली वर्षभराची हौस असते या फुगड्याच्या माध्यमातून भागवून घेतात. त्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तर आपल्या कोकणात प्रत्येक घरोघरी गणपतीचं मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक गणपती बिल्डिंगची पूजा असते. त्या गणपतीला अशा सगळ्या जणी एकत्र आल्यानंतर ही अशी मौज मजा करतात. मंडळी, या महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होतो. जसा देश तसा वेश म्हणतो त्याप्रमाणे आपण थोडस पुढे गेलो, सिंधुदुर्गच्या रत्नागिरी पट्ट्यात, चिपळूण पट्ट्यात जर गेलो तर चिपळूणमध्ये सुद्धा त्या गणेशाचं स्वागत करण्याची पद्धत वेगळी आहे. आज गणेश जयंती आहे. आज तुम्ही सगळे गणेश जयंतीसाठी जसे आज गावी आलात त्या गणेशाची पूजा केली, तसेच या गणपतीच्या उत्सवात म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात चिपळूण मधला बाल्या बांधव गणपती आणि होळी हा सण कधीच चुकवत नाही. अगदी नोकरी गेली तरी हरकत नाही, पण नोकरीवरती पाणी सोडून तो बाल्या गणपतीला नक्कीच घरी आपल्या पोहोचतो, गावामध्ये पोहोचतो. आणि हे बाले असे आले की ह्यांचा पेहराव एवढीशी हाफ पॅन्ट, लाल टी शर्ट, डोक्यात एक रुमाल,
आणि त्यांची भाषा पण काय, जल्ला मोरा कालीस करपाटला सगळा बुलबुलीत नलाला पाणी नाही असं करत हे सगळे बाले जेव्हा घराकडे पोहोचतात, गावात पोहोचतात, तेव्हा त्यांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांचा एक फेर धरण्याची पद्धतही वेगळी आहे. असाच गणपती समोर हे बाले लोक फेर धरतात. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे, शिवपुरात चांगलं बुवा, वाकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे, नरगमा कोवे नामदेव बुवा, नवनाथ वझे बुवा, वागवा गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 श्री हरी की जय. बोल 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 राहुल महाराज की
असा हा बाला